पलीकडे जाऊन कशा पद्धतीनं विचार करायचा, कशा पद्धतीनं देश चालवायचा, कशा पद्धतीनं महाराष्ट्र चालवायचा हे जर कोणाकडनं समजून घ्यायचं असेल तर माझं वैयक्तिक मत आहे की शरद पवार साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि मी अनेक वेळा भेटताना शरद पवार साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेतली, पण मी आज जाहीरपणानं सांगतो की कधी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं नाही की शरद पवार साहेबांना भेटू नको. उलट त्यांनी हे सांगितलं की अशा देशाच्या नेत्याचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळालं तर भविष्यात आपण महाराष्ट्र चांगला चालू शकतो. मी तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना अनेक वेळा माझा संपर्क साहेबांशी येतो. मला आठवतं की 11 डिसेंबर 2025 दिवस प्रणव मुखर्जी साहेबांचा वाढदिवस होता आणि एनरॉनचा प्रकल्प बघण्यासाठी केंद्राची टीम ही गुहागर तालुक्यामध्ये येणार होती आणि साहेबांचा मुक्काम हा रत्नागिरीमध्ये होता. फिनोलेक्स नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हेलिपॅड केलं होतं, तिथून साहेब टेक ऑफ घेणार होते आणि म्हणून साहेबांना सोडायला आम्ही सगळे पदाधिकारी, त्यावेळी मी आमदार झालो होतो नुकताच, साहेबांना सोडायला आम्ही फिनोलेक्सच्या त्या ग्राउंडवर आलो. हेलिकॉप्टर सुरू झालं, पंखा देखील सुरू झाला आणि 2 मिनिटांनं पुन्हा पंखा थांबला. हेलिकॉप्टरमध्ये कधी बसलेलोच नव्हतो, त्याच्यामुळे पंखा कधी चालू होतो आणि कधी बंद होतो हे देखील मला माहीत नव्हतं. पायलटनं दरवाजा उघडला, खोत नावाचे पायलट होते, आजही विजय शिर्केंच्या त्या हेलिकॉप्टरवरती आहेत. साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला विचारलं काय कार्यक्रम आहे. म्हटलं साहेब काहीच नाही. म्हटले बसा हेलिकॉप्टरमध्ये. 11 डिसेंबर 2005 हा माझा पहिला हेलिकॉप्टरचा प्रवास होता आणि तो साहेबांसमवेत होता. आणि त्याच्या पुढची गंमत सांगतो. आम्ही प्रवास करायला लागलो. साहेबांनी सांगितलं हे मंदिर कुठचं. म्हटलं साहेब गणपतीपुळा. मग गणपतीपुळ्याच्या बाबतीमध्ये एखादा प्रसंग जो साहेबांच्या बाबतीत घडला होता तो साहेबांनी सांगितलं. त्यांनी डेव्हलपमेंटला गणपतीपुळ्याला पैसे दिले होते. 1-2 मिनिटं झाली आणि साहेबांनी विचारले हे काय. मी म्हटलं साहेब शेड आहे. साहेब म्हणले शेड नाही, केळकरांची कॅनिंग फॅक्टरी आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये दादा केळकर जे जनसंघाचे संस्थापक होते त्यांची आंब्याच्या कॅनिंगची फॅक्टरी ही गणपतीपुळ्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आहे. हे हेलिकॉप्टरमध्ये माझा मतदारसंघ असताना साहेब मला सांगत होते. त्याच्यामुळे भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राची, देशाची भौगोलिक परिस्थिती आणि त्याच्यावर अधिराज्य करणारं नेतृत्व जर देशाचं कुठचं असेल तर ते शरद पवार साहेबांचं आहे हे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि आत्ताच मला प्रकाशजींच्या भाषणातनं कळलं की आम्ही सगळे आलेले खात्री करून ते इकडे आलेले आहेत. त्याच्यामुळं आता शिंदे साहेबांनी जर विचारलं का गेला होतास, उदय सामंत पण होता, धैर्यशील माने पण होता. पण प्रकाशजी प्रामाणिकपणानं सांगतो, मी ह्या कार्यक्रमाला येताना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना देखील सांगितलं आणि मी अनेक वेळा भेटताना शरद पवार साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेतली, पण मी आज जाहीरपणानं सांगतो की कधी एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं नाही की शरद पवार साहेबांना भेटू नको. उलट त्यांनी हे सांगितलं की अशा देशाच्या नेत्याचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळालं तर भविष्यात आपण महाराष्ट्र चांगला चालू शकतो. हा विचार त्यांचा असल्यामुळं प्रकाशजी तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि तसं काय आलं तर माझ्यावर ढकलून द्या, नंतर बघू आपण. आज धैर्यशील माने देखील या ठिकाणी आहेत. सर्व एक महत्त्वाचं आहे, आज कदाचित आम्ही पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत नसू, पण ज्या ज्यावेळी तुमचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं. मी अजून एक किस्सा सांगेन. मी उद्योगमंत्री झालो होतो. अनेक पत्रकार उद्योगमंत्री झाल्यानंतर काहीतरी उद्योगावर मोठं बोललं पाहिजे अशी भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मी पण प्रेस घेतली. 4था की 5वा दिवस होता. ती पत्रकार परिषद साहेबांनी बघितली आणि साहेबांनी मला फोन केला. त्याच्यावर एका उद्योजकावर मी असं म्हटलं होतं की अमुक अमुक आमदारांनी जर चौकशीसाठी माझ्याकडे कागदपत्र दिले तर त्या उद्योजकाची पूर्ण चौकशी मी करणार आणि त्याला मी कामाला लावणार, कारण मी शिवसेनेत. साहेबांनी मला फोन केला, तू उद्योगमंत्री आहेस. उद्योगमंत्री असताना उद्योजकांवर अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन बोलणं हे योग्य आहे का याचा विचार कर
आणि उद्यापासून जिथं कुठं पत्रकार परिषद आहे तिथं ही चूक दुरुस्त कर, कारण उद्योग मंत्री हा उद्योग आणतो, उद्योग घालवत नाही, हे सांगणारं नेतृत्व पक्ष बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. एकदा तर अखिल भारतीय नाट्य परिषदेची आमची निवडणूक झाली आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आमच्या